अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझे या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया। तर बघा, आज माझा आहे वैभव लक्ष्मीचा शुक्रवार। तर चला तर म्हणलं, पूजा मांडणी सर्व काही झाली आणि आता तुमच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करायला हवा, कारण हे व्रत इतकं प्रभावशाली व्रत आहे ना। जो कोणी हे व्रत श्रद्धायुक्त अंतकरणाने करतो त्याच्या सर्व मनोकामना ह्या 100% पूर्ण होतात, म्हणजे होतातच। इतकं प्रभावी हे व्रत आहे। तर आता हे व्रत कसं करायचं आहे ह्याची संपूर्ण पूजा मांडणी तुम्ही बघू शकतात। त्याआधी मी काय केलेलं आहे, पाठ ठेवायच्या आधी खाली हळदी कुंकू आणि स्वस्तिक काढून घेतली, नंतर त्याच्यावर पाठ ठेवला, नंतर त्याच्यावर लाल रंगाचं ब्लाऊज पीस टाकलं आणि नंतर तांदळाच्या राशी काढल्या। म्हणजे आता बघा, जिथं मी लक्ष्मी माताचा फोटो ठेवणार आहे तिथं फूल काढलं तांदळाने, आणि नंतर तांब्या जो आपण ठेवणार आहोत तिथं पण फूल काढलं। गणपती बाप्पांच्या जागेत नंतर गजलक्ष्मी ठेवणार आहे, नंतर लक्ष्मीनारायणाचा फोटो ठेवणार आहे, भगवान विष्णूंचा फोटो ठेवणार आहे। तर तिथं पण मी तांदूळने रास टाकलेली आहे फूल करून। आणि नंतर गणपती बाप्पांना 2 विड्याची पानं घेतली, त्याच्यावर बी थोडीशी तांदूळ टाकले आणि प्रत्येक ह्याच्यावर हळदी कुंकू पण मी वाहिलेलं आहे। आणि आता इथं गणपती बाप्पाची स्थापना करून घेतली। तर बघा, छान अशी गणपती बाप्पांची स्थापना करून घेतली। नंतर आपल्याला काय करायचं आहे, लाल रंगाचं गणपती बाप्पाला फूल पण मी वाहिलेलं आहे। आणि आता लक्ष्मी माताचा फोटो आपल्याला ठेवायचा आहे। तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो तुम्ही ठेवू शकतात, मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीसुद्धा ठेवू शकतात। तर मी इकडं फोटो ठेवलेला आहे। बघा, हे व्रत इतकं प्रभावशाली आहे का नाही। तर हे व्रत तुम्ही ना श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी सुद्धा सुरू करू शकतात। बऱ्याच ताई श्रावण महिना लागला की पहिल्या शुक्रवारपासून या व्रताचं वैभव लक्ष्मी व्रताची सुरुवात करतात। आणि तुम्हाला जर जेव्हा कधी तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे व्रत कोणत्याही शुक्रवारी पण सुरू करू शकतात, याला काही हरकत नाही। आपली जेव्हा इच्छा होते तेव्हासुद्धा आपण हे व्रत करू शकतात, पण शक्यतो श्रावण महिन्याच्या शुक्रवारी छानच असणार आहे। तर बघा, आता वैभव लक्ष्मीची पूजा करताना सर्वात प्रिय लक्ष्मी मातेला श्रीयंत्र असतं। तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र ठेवा। आता माझ्याकडे श्रीयंत्र नाही, तर मी इकडे बघा, जी वैभव लक्ष्मीची व्रताची पोथी असते तर त्या पोथीच्या मागे श्रीयंत्र असतं, तर त्याची पूजा करून मी ती पोथीसुद्धा इथं पूजेसाठी ठेवणार आहे अशा प्रकारे। तर आता इकडं गजलक्ष्मी पण मी ठेवलेले आहे, दोन्ही पण गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे। लक्ष्मी माताचा हा फोटो माझ्याकडे आहे, तर मी हाच फोटो इथं ठेवलेला आहे। आणि नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, कळस तांब्या ठेवायचा आहे। तांब्या तुम्ही कसला पण घ्या, पितळेचा घ्या, स्टीलचा घ्या, किंवा जो तुमच्या घरी आहे तो तांब्या घ्या। तर इकडे मी बघा, इकडं फोटो पण इकडे ठेवलेला आहे मी वैभव लक्ष्मी माताचा, कारण याच्या मागे जे श्रीयंत्र आहे तर त्याची मी पूजा केलेली आहे आणि तो फोटो मी श्रीयंत्र स्वरूपात येथे ठेवलेला आहे। आणि एक फोटो जो आहे तर ती कहाणी वाचण्यासाठी आपल्याला ठेवायचा आहे। बघा, श्रीयंत्र तुमच्याकडे असेल तर तुम्हाला 2 पोथी लागणार नाही, एकच पोथी बस होते, पण माझ्याकडे नाही म्हणून मी 2 पोथ्या घेतलेल्या आहेत। म्हणजे वैभव लक्ष्मीची व्रताची जी काही उद्यापनं होती त्या उद्यापनाची मला हे पोथ्या आलेल्या आहेत। मग चला म्हणलं, आपण पण हे व्रत करायलाच हवं, कारण हे व्रताचे अनुभव इतके मी पाहिलेले आहेत ना। खूप ताईंना या व्रताचे खूप छान असे अनुभव आलेले आहेत। ज्या इच्छासाठी, ज्या मनोकामनासाठी त्यांनी हे व्रत केलेलं आहेत ना, तर त्यांची इच्छा ही पूर्ण झालेली आहे। तर तुम्हीही आवर्जून हे व्रत करा, नक्की तुमचीसुद्धा इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार। इतकं हे व्रत चमत्कारी व्रत आणि प्रभावशाली व्रत आहे। आता हे व्रत लक्ष्मी प्राप्तीसाठी केलं जातं। लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर राहावी, लक्ष्मी आपल्या घरात सदैव राहावी। त्याचबरोबर ज्या काही तुमच्या इच्छा असो, मग ती विवाह संबंधित असो, मूल जर होत नसेल तर मूल व्हावं याच्यासाठी सुद्धा तुम्ही व्रत करू शकतात, किंवा मनाजोगी नोकरी मिळावी यासाठी तुम्ही हे व्रत करू शकतात, किंवा योग्य तो जोडीदार मिळावा त्यासाठी तुम्ही व्रत करू शकतात, किंवा काहीही स्वतःचं घर होण्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकतात। बघा, छान असे माझ्या म्हणजे 2-3 अनुभव इतके छान आहेत ना या वैभव लक्ष्मी व्रताचे। तर खरंच
खूप म्हणजे खूप छान असे या वैभवलक्ष्मीच्या व्रताने बऱ्याच ताईंना छान असे अनुभव आलेले आहेत. बघा, या व्रताची सुरुवात केल्याच एका ताईचं स्वतःचं घर झालं. म्हणजे त्यांनी व्रताला सुरुवात केल्यापासून ते शेवटचे शुक्रवार होईपर्यंत त्यांचं स्वतःचं घर तयार झालेलं आहे. 11 शुक्रवारच्या आत छान असा त्यांना या सेवेचा अनुभव आलेला आहे. त्याचबरोबर दुसऱ्या एका ताईंचा अनुभव की त्यांना म्हणजे मूलच नव्हतं. 4-5 वर्ष झाली लग्न होऊन, पण मूल काही नव्हतं. तर त्यासुद्धा ताईंनी वैभवलक्ष्मीच्या या व्रताची सुरुवात केली. आणि बघा, दुसरा का तिसरा गुरुवार म्हणजे तिसरा का चौथा शुक्रवार असेल तर त्यांना लगेच दिवससुद्धा गेले. म्हणजे बघा, इतकं प्रभावी आणि लवकरात लवकर फलप्राप्ती देणारं हे व्रत आहे. मग इतकं छान असं व्रत मग तुमच्याशी शेअर नाही करणार असं होणारच नाही. तर म्हणूनच मी म्हटलं चला ताईंसोबत शेअर करावं. तर हे व्रत तुम्ही आवर्जून ताईंनो करा. तुमची जी काही इच्छा असेल, जी काही मनोकामना असेल, त्या इच्छा मनोकामनेसाठी आवर्जून करा. आता बघा, इकडं कळस तांब्या घेतलेला आहे मी, पाण्याने भरून घ्यायचा आहे. त्याच्यात तुम्हाला एक सुपारी टाकायची आहे, एक नाणं टाकायचं आहे आणि नंतर तुम्हाला काय करायचं आहे, छोटीशी वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये तांदूळ घ्यायचा आहे. तांदळाला हळदी कुंकू व्हायचं आहे तुम्हाला. आणि तुमच्याकडं सोन्याचा दागिना असेल तर ठीक आहे, नसेल तर चांदीचा दागिना किंवा चांदीचाही नसेल तर शिक्का जर असेल चांदीचा किंवा तो पण नसेल तर ₹1 नाणं तुम्हाला त्याच्यात पूजेसाठी ठेवायचं आहे. आणि नंतर तुम्हाला काय करायचं आहे, लक्ष्मीस्तवन पोथीमध्ये आहे सुरुवातीला, तर ते तुम्हाला म्हणायचं आहे. नंतर त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि नंतर लाल रंगाची फुलं तुम्हाला त्याच्यावर ठेवायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही पूजा मांडणी अशी करायची आहे. बघा, आता इथं सर्व काही पूजा मांडणी केलेली आहे मी. दिवा सर्वात आधी प्रज्वलित तुम्हाला करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही पाठ चौरंग मांडणार आहात त्याच्या आधी पूजा करायच्या सुरुवातीला तुम्हाला चौरंग म्हणजे पूजा मांडणी करायच्या आधी तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा असतो. कारण दिव्याच्या अग्निदेवाच्या साक्षीने आपल्याला सर्व काही पूजा मांडणी करायची असते. तर आता इकडं धूप सर्व काही मी लावलेलं आहे. फुलंसुद्धा वाहिलेली आहे. फुलं जास्त आहेत कारण ही फुलं बघा, आताच मी नुकतीच ताजी तोडलेली फुलं आहेत. तर ही फुलं जास्त असल्यामुळे छान अशी सजावट पण मी इकडं करून घेतलेली आहे. म्हणजे जेवढी फुलं आहेत तेवढी फुलं मी ठेवलेली आहेत. आणखीन शिल्लक आहेत तर ती उद्या पूजेसाठी ठेवलेली आहेत. अशा प्रकारे इकडं माझी पूजा मांडणी ती सर्व काही झालेली आहे. आता वैभवलक्ष्मी व्रताची एक दुसरी जी पोथी आहे तर त्या पोथीमध्ये अष्टलक्ष्मीची पूजा आहे. म्हणजे 8 लक्ष्म्यांचे फोटो आहेत. तर त्या लक्ष्मींचे आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची असते. आणि त्याच्या खालीच हे वैभवलक्ष्मी माता, तू जसे कमलिनीचे कल्याण केलेस तसे आम्हा सर्वांचे कर, असं म्हणजे 8ही लक्ष्मींच्या खाली असं हे वाक्य आहे. तर ते वाक्य तुम्हाला बोलायचं आहे. हळदी कुंकू लावायचं, ते वाक्य तुम्हाला बोलायचं आणि लक्ष्मी माताच्या फोटोला नमस्कार तुम्हाला करायचा आहे. अशा प्रकारे बघा ही श्री धनलक्ष्मी माताचा हा एक फोटो आणि खालचं तो तुम्हाला वाचायचं आहे. ह्या पहिल्या लक्ष्मीचं तुम्हाला हळदी कुंकू लावून दर्शन घ्यायचं आहे आणि हे वाक्य वाचायचं आहे. नंतर दुसरी तुम्हाला फोटो काढायचा. नंतर माता श्री ऐश्वर्यलक्ष्मी आहे, माता श्री धनलक्ष्मी आहे, माता विजयालक्ष्मी आहे, नंतर माता संतान लक्ष्मी आहे. अशा विविध स्वरूपातील लक्ष्मींच्या तुम्हाला पूजा करायचं आहे. नंतर माता श्री अधिलक्ष्मी आहे. अशा ह्या प्रत्येक लक्ष्मींची तुम्हाला अष्टलक्ष्मीची पूजा तुम्हाला करायची आहे. आणि नंतर जी काही तुमची मनोकामना आहे ती तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायची आहे, वैभवलक्ष्मी माताला सांगायची आहे. आणि तुम्हाला अशा प्रकारे पूजा करून ह्या पोथीचं वाचन सुरुवात करायचं आहे. आता बघा, तुम्हाला जर खूप सारी माहिती म्हणजे पाहिजे असेल तर सर्व काही या पोथीमध्ये व्रताचे नियम अटी सर्व काही दिलेले असतात. तर हे पूर्णपणे वाचा आणि जितके आपण विधीपूर्वक कोणतीही सेवा करू ना तर त्या सेवेचं तितकं आपल्याला लवकर फळही मिळत असतं. त्याच्यामुळे होईल तितकी सेवा प्रत्येक अटी नियमानुसारच करायला हवी आहे. तर बघा, आता इकडे छान अशी पूजा झालेली आहे आणि नंतर मी थोडेफार त्याच्यातले जे काही अटी नियम आहेत तर ते पण मी वाचत होते. कारण कधी आपण कोणती सेवा करत आहोत तर ती सेवा कधी चुकू नये त्याच्यासाठी आपण प्रत्येक वेळेस ह्या व्रतांचे अटी नियम
नीट म्हणजे वाचायला पाहिजेत, काटेकोरपणे पण पाळायला पाहिजेत. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला ही वैभवलक्ष्मीचं व्रत करायचं आहे. खूप छान असं हे वैभवलक्ष्मीचं व्रत आहे. ज्या कोणत्या सेवा आहेत त्या सर्वच सेवा प्रभावी आहे आणि ज्या काही सेवा मी स्वतः पण केलेल्या आहेत तर त्यासुद्धा सेवा मी तुमच्यासोबत शेअर करत असते. ज्या सेवेचे मला अनुभव आलेले आहेत किंवा माझ्या जवळच्या ताईंना अनुभव आलेले आहेत त्या सेवा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करत असते. तर ही वैभवलक्ष्मी माताच्या व्रताची ही सेवा आहे. तर तुम्हीसुद्धा ही सेवा नक्की आवर्जून करा. बघा, जास्त काही तुम्हाला या सेवेचा खर्च नाही. सर्व काही आपल्या घरामध्ये हे साहित्य उपलब्ध असतं. त्या साहित्यामध्येच तुम्हाला ही सेवा करायची असते. बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये काय होतं, आपल्याला सर्व काही जीवनामध्ये असतं, पण बऱ्याच वेळेस आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला मिळत नाही किंवा ज्याची आपल्याला खूप इच्छा आहे ती इच्छा आपली पूर्ण होत नाही. असं बऱ्याच त्यांच्या बाबतीत घडत असतं किंवा खूप काहींच्या जीवनामध्ये खूप सारी अडचण असते, त्रास असते, संकट असतं. तर ते संकट अडचणी दूर व्हाव्या यासाठी सुद्धा तुम्ही हे वैभवलक्ष्मी मातेचं व्रत करू शकतात. वैभवलक्ष्मीचं व्रत तुम्ही 11 शुक्रवारचं करू शकतात किंवा 21 शुक्रवारचं करू शकतात. हे व्रत तुम्हाला दररोज अशा प्रकारे तुम्हाला वैभवलक्ष्मीचं स्तवन, बघा, श्रीलक्ष्मी मातेचे स्तवन, हे स्तवन तुम्हाला सर्वात आधी वाचायचं असतं. आणि हे वाचन झालं की तुम्हाला त्यात जो चांदीचा दागिना, सोन्याचा दागिना जो तुम्ही ठेवलेला आहे वाटीमध्ये, तर त्याची हळदी कुंकू लावून तुम्हाला पूजा करायची असते. आणि लाल रंगाचं फूल त्या सोन्याच्या दागिन्याला, तुम्हाला चांदीच्या दागिन्याला व्हायचं असतं आणि नंतर मग तुम्हाला कहाणीला सुरुवात करायची असते. अशा प्रकारे तुम्ही ही कहाणी सुरू करू शकता. नंतर पोथी वाचायची झाली की शेवटच्या पानावर महालक्ष्मी अष्टकम आहे ते सुद्धा तुम्ही वाचायचं. अशा प्रकारे तुम्हाला ही पूजा करायची आहे आणि आवर्जून गोडाचा जो काही नैवेद्य आहे तो तुम्हाला दाखवायचा आहे. जो का म्हणजे बघा, जो काही नैवेद्य आहे तसं नाही, तुम्हाला आवर्जून प्रत्येक शुक्रवारी गव्हाची खीर म्हणा किंवा तांदळाची खीर म्हणा किंवा शेवयाची खीर म्हणा, ही आवर्जून तुम्हाला बनवायची आहे. कारण तांदळाची खीर, गव्हाची खीर ही माता वैभवलक्ष्मीला खूप प्रिय असते. किंवा तुम्ही कोणत्याही विविध प्रकारच्या खिरी बनवू शकतात, पण जास्त करून तांदळाची खीर ही आवर्जून तुम्ही, गव्हाची खीर आवर्जून तुम्ही प्रत्येक शुक्रवारी नैवेद्यासाठी बनवत जा. आणि पोथी वाचताना तो नैवेद्य समोरच ठेवायचा. नंतर आरती, पोथी सर्व काही वाचून झाली की नंतर आरती झाली की तुम्हाला गणपतीची आरती आधी करायची आहे, नंतर महालक्ष्मीची आरती तुम्हाला करायची आहे, वैभवलक्ष्मीची. आणि मग नंतर तुम्ही काय करा, जे काही कापूर असतो तर तो कापूर आरती करते वेळेस कापूर घरामध्ये जाळा. त्याच्यात 1-2 लवंगा टाकून जाळू शकतात तुम्ही किंवा नुसता कापूरसुद्धा जाळू शकता. तो कापराचा सर्व धूर तुम्ही प्रत्येक घरामध्ये तो कापूर फिरवा आणि अशा प्रकारे आरती करा. आरती झाल्यानंतर घरातील सर्व व्यक्तींना तो जो खिरीचा प्रसाद तुम्ही ठेवलेला असतो तर तो खिरीचा प्रसाद सर्वांना खाण्यासाठी आवर्जून द्या. तर बघा, इकडं अशी माझी व्रताची सुरुवात कहाणी वाचायची झालेली आहे आणि छानपैकी मी ना आता पूजा मांडणी झाल्या मी काही नैवेद्यासाठी काही बनवलेलं नव्हतं, त्याच्यामुळे तुम्हाला इथं दिसत नसेल. पण नंतर माझी सर्व काही पोथी वाचायची झाली की पूजा झाली की मी नैवेद्यासाठी खीर बनवली होती, तर ती खीर मी नंतर ठेवली. आणि आता इकडं माझी पोथी सर्व काही वाचून झाली. आता इकडं महालक्ष्मी, सर्वात आधी गणपतीची आरती केली, नंतर महालक्ष्मीची आरती केली आणि अशा प्रकारे इकडं माझी पूजा मांडणी सर्व काही झालेली आहे. बघा, अगदी साधी आणि सोपी पूजा मांडणी ही आहे. आणि ही पूजा मांडणी तुम्ही ज्यावेळेस तुमचे 11 गुरुवार होतील किंवा 21 गुरुवार होतील त्यावेळेस 7 सुवासिनी किंवा 11 सुवासिनी किंवा 21 सुवासिनी बोलून त्यांना हळदी कुंकू लावून त्यांना जेवण्यासाठी काहीतरी बनवा किंवा नुसता खीर बनवा, त्यांना वाटीमध्ये द्या आणि त्यांना हे वैभवलक्ष्मीची एक व्रताची पोथी आवर्जून द्या. तर अशा प्रकारे तुम्हाला हे व्रत विधीपूर्वक करायचं आहे. तर आवर्जून तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जर जेवू घालायचे असतात सुवासिनी तर जेवू घाला, पण जितकं होईल तितकं जेवू जर तुम्ही सुवासिनी घातल्या तुमच्या शेवटच्या शुक्रवारी उद्यापना दिवशी तर खूप चांगलं असणार. कारण
ती जी सुवासिनी आहे तर ती आपल्या घरामध्ये जेवण करून जात असते आणि प्रत्यक्ष लक्ष्मी माताचं रूप असते. त्याच्यामुळे त्याचं म्हणजे एक वेगळाच आनंद आपल्याला होतो आणि त्या सेवेचं आपल्याला फळ कुठेतरी मिळाल्यासारखं वाटतं आणि एक मनाला समाधानसुद्धा वाटतं. त्याच्यामुळे होईल तितकं साधं सिंपल का तुम्ही जेवण बनवणार, पण जेवण करून आवर्जून जेवण करा. आणि त्याचबरोबर वाट्या बघा, स्टीलच्या वाट्यासुद्धा प्रत्येकजण देत असतं. जेवढ्या सुवासिनी त्यांना वाट्या देतात, त्याच्यामध्ये खीर घालून त्या सुवासिनीला प्रसादासोबत घरी नेण्यासाठी सुद्धा द्यायची असते. आमच्या इकडं तर अशी पद्धत आहे आणि आम्ही तशीच करतो. मग तुमच्या जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकतात. तर अशी एकदम साधी आणि सोपी वैभव लक्ष्मी व्रताची पूजा मांडणी. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा. आणि त्याचबरोबर चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशा नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.